शिमला मिरची केलेली आहे, तर त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे भाजून थोडेसे धने भाजून बारीक करून घेतलेले आहेत. लसूण, कोथिंबीर म्हणजे धना पावडर, लसूण, भाजलेले शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तिखट टाकलेलं नाही. आणि आता हे भरून घेतलेलं आहे मिरचीमध्ये, पाहू शकता असं. आणि आता हे तेलामध्ये टाकून घेते. तेलामध्ये छान आपल्याला हे परतून घ्यायचं. तर ह्या मिरची आहेत ना, छानपैकी परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. पाहू शकता इथे साईडला छान भाजले. तर आता पाहू शकता, आता आणखीन 5 मिनिट होऊन द्यायची. तयार आहे, पाहू शकता छान परतून घेतलेली आहे.